एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मी हर्षिता, तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटणातील चिकनची बिर्याणी जी आहे ती कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. तर आता आपण बिर्याणीची जी तयारी आहे ती करायला घेऊयात. तर व्हिडिओ कंटिन्यू पाहतो. तर इथे आहे ना मी इथे साधारण 6 जे कांदे आहेत त्या अशा आकाराचे घेतलेले आहेत आणि कांदे जे आहेत ते लांब कापायचे आहेत, पातळ असे कापायचे आहेत. गाईज मला एक सांगायचं आहे, हे जे दिसतं ना कांद्यामध्ये तर ही बुरशी लागलेली असते कांद्याला. तर कांदा नेहमी आहे ना वापरताना धुवून घ्यायचा, कारण ही जी बुरशी असते ना याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही जी बुरशी आहे ना ही आपल्या पोटात गेलीच नाही पाहिजे, कारण हे आपल्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळं आपण हे वॉश करायचे आहेत. कांदे कापले ना की वॉश करायचे. नाही तर काही जण काय करतील की हे जे आहे हे असं काढतील आणि परत यूज करतील, पण तसं नाही करायचं आहे. पूर्ण जे आहे जरी हे बघा आतमधल्या साईडला सुद्धा इथे आहे ती बुरशी, त्यामुळं पूर्ण जो कांदा जो आहे तो स्वच्छ क्लीन करायचा आहे आणि मगच तो आपण कापायचा आहे, यूज करायचा आहे. ही गोष्ट एक सांगते, हे जे कांद्याचं असतं ना हा जो कणक भाग असतो हा नेहमी आहे ना सूरच्या साह्याने ना कापून काढायचा. त्याच्याने आहे ना आपलं जे आपण काही स्वयंपाक करू ना तर त्यामध्ये कडूपणा येतो आणि ते खाण्यासाठी पण चांगलं नाही आहे. त्यामुळं हे जे आहे हे सुद्धा आपण कापायचं आहे. कांदा कापताना हे नेहमी लक्षात ठेवायचं. कांदे जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये. आता हे कापून घेते. सांगायचे मला आहे ना कधी स्वयंपाक येत नव्हता. म्हणजे मी एक सांगते की मला मम्मी नाही आहे आणि मम्मी असताना मम्मीची मेस होती, त्यामुळं मम्मी सगळं काही स्वयंपाक करायची ना तर ते मी सगळं पाहायचे. पण मी असं कधी स्वयंपाकामध्ये जास्त इंटरेस्ट नाही दाखवला. कधी कधी आवडीच्या गोष्टी ज्या आहेत ना ते बनवायचे. आणि त्यानंतर असं झालं लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये पण आहे ना मी खूप साऱ्या गोष्टी यूट्यूबला बघून शिकले. म्हणजे जे आवडत्या गोष्टी आहेत ते अंडा बिर्याणी, परत आपलं पास्ता, मॅगी, म्हणजे जे बेसिक गोष्टी ज्या आहेत जे की आल्याच पाहिजे बनवायला त्या शिकले. आणि मग त्यानंतर 2021मध्ये मम्मीचं असं झालं ना त्यानंतर मला स्वयंपाकच नव्हता बनवता येत. म्हणजे बेसिक गोष्टी बनवता येत होत्या पण जे प्रॉपर जेवण असतं ना ते नव्हतं बनवता येत. मी चपाती आहे ना पीठ मळायचं चपातीचं, ते माझं पूर्ण असं दगडागत कडक पीठ व्हायचं. तसं मी पीठ आहे ना मळायचे. परत चपाती पण माझी गोल नव्हती होत, तर मग मी चपाती लाटायचे आणि त्याच्यावरती प्लेटचा असा छापा टाकून चपाती गोल झाली. मग त्याच्यानंतर मग आता भाजता येत नाही. मग भाजायसाठी पण गॅसवरती ठेवली तर ती कच्ची का शिजली आहे म्हणजे हे झाली भाजली गेली आहे ते पण समजत नव्हतं. 1 वर्ष मला लागल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रॉपर करायला. पण अजूनही आहे ना मला चपाती जी आहे ती व्यवस्थित म्हणजे भाजता येते. फक्त पीठ पण चांगलं मळता येतं, पण माझी गोल चपाती होत नाही. केव्हा तरी गोल चपाती होती, पण बाकी पुरणपोळी पराठा वगैरे केला ना ते माझं गोल होतं, पण चपातीच गोल होत नाही. बाकीचं स्वयंपाकमधलं तर मला सगळ्या गोष्टी आता यायला लागले ते आणि शिकली आहे सगळ्या गोष्टी हळूहळू. कारण मम्मी स्वयंपाक करताना मी बघायचे की काय टाकते काय नाही. तशा प्रकारे मी आत्ता सगळ्या गोष्टी म्हणजे 100%पैकी 90% तरी मला स्वयंपाकामधल्या तरी आता सगळं येतं. आणि मला त्या गोष्टीचं हे आहे की मी सगळ्या गोष्टी मनावरती घेऊन शिकली. नाहीतर मी जर नाही येत बोलले असते तर मला काही चाललं नसतं आणि त्यावेळेस माझी
मजबुरी होती म्हणता येईल, किंवा ते माझं कर्तव्य होतं, अशा गोष्टी म्हणता येईल. ते मला करणं भागच होतं, कारण माझ्याशिवाय दुसरं कोण स्वयंपाक करणारं पण घरात नव्हतं. मी, आजी आणि भाऊ. आजीचं वय झाल्यामुळं आजीला तर काही सांगू शकत नाही ना की बाबा स्वयंपाक हा कर ते कर. त्यामुळं मी, आजी, भाऊ आम्ही तिघं असल्यामुळं मग आमच्या तिघांमध्ये ॲडजस्ट व्हायच्या गोष्टी, की मी कसंही जरी केलं, भाऊ किंवा आजी ते समजून घेत होते का, कारण स्वयंपाकामधल्या जास्त गोष्टी माहितीच नव्हत्या. मग आता ही करते ते महत्त्वाचं आहे. त्यामुळं सगळ्यांनी एक्सेप्ट केलं ह्या घरातलं, म्हणजे बाईनी आणि छोटूने एक्सेप्ट केलं की बाबा चालते, ही काही बनवून घालते ना खायला, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग तिथून पुढं स्वयंपाक बनवायला शिकले. आता येतोय बऱ्यापैकी स्वयंपाक. कांदा कापून झालेला आहे. अशा प्रकारे मी जो कांदा आहे ना तो कापून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कांदा चांगला कापलेला आहे पातळ. आता कुकरमध्ये आपण कांदा जो आहे तो चांगला तळून घेऊ. तर आता यामध्ये आहे ना तेल टाकून घेऊ. चांगलं गरम झाले की कांदा टाकून घेऊ. टाकून घेतलेला आहे. चवीनुसार घेऊ. आता कांदा चांगला परतायला ठेवला तर आपण टमॅटो कापून घेऊ. टमॅटोचे जे आहे ते मी प्युरी करणार आहे, त्यामुळं टोमॅटोमधले पण आहे ना बिया जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत. इथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 5 टोमॅटोचे बिया जे आहेत ते काढून ते आपण मिक्सरला फिरवणार आहे. इथे तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकू शकता, पण मी इथे बारीक चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकू शकता, पण मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो नाही टाकणार आहे. टोमॅटोची डायरेक्ट पेस्टच करणार आहे. बिया जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे जे असतं ना एकदम आतलं, अरे पाणी पडलं, आतलं ते नेहमी आहे ना सूर्य साह्याने असं फिरवायचं, कारण त्याच्यामध्ये ना किती जरी स्वच्छ घासलं ना तर आधीचं जे आपण वाटण केलेलं असतं ना ते त्याच्यामध्ये थोडंफार का असं ना राहिलेलं असतं. त्यामुळं आहे ना हे तुम्ही पाहू शकता इथं इतकं पाणी निघलेलं आहे ते घाण. हे नेहमी आहे ना स्वच्छ धुवूनच वापरायचं. यामध्ये टोमॅटो घालून टाकते. लसूणच्या भरपूर पाकळ्या टाकायच्या आहेत, जेणेकरून फ्लेवर जो आहे तो छान येतो बिर्याणीला. भरपूर सारा पुदिना स्वच्छ असा पाण्यातून धुवून घेतलेला आहे. अद्रकसुद्धा चांगलं हे झालेलं आहे, त्याचे साल्ट जे आहेत ते काढून झालेले आहेत. आता यामध्ये आपण मिरची टाकायची आहे, कारण आपण हिरव्या वाटणातली बिर्याणी बनवतो आहे. मिक्सरला ह्याचं आपण वाटण करून घेऊया. पाणी न टाकता याचं वाटण करायचं आहे. आता अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे पाणी न टाकताच. आता कांदा चांगला ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. कांदा अशा प्रकारे चांगला ब्राऊन झालेला आहे. आता आपण यामध्ये पेस्ट टाकून घेऊ. अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. हळद टाकलेली आहे यामध्ये 1 चमचा. 1 चमचा आपण इथे धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे. अशा प्रकारे सर्व मसाले
आणि जी आपण पेस्ट बनवली होती आणि कांदा हे सर्व असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बिर्याणीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो आणि खूप टेस्टी ही बिर्याणी लागते. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर स्वच्छ धुवून चिकन जे आहे ते घेतलं होतं. येथे मी तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि तुम्हाला यामध्ये कोणता तांदूळ यूज करायचा आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर जितकं आपलं भाताची जी लेवर आहे तितकंच यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण भात जो आहे तो असा गिचूक नाही झाला पाहिजे, सुट्टा झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही हा कुकरला 2 ते 3 शिट्टीमध्येही शिजवू शकता. इथे मी 2 शिट्टीमध्ये हा भात तयार केलेला आहे. खूप छान ही रेसिपी होते, एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला आजचा हा जो व्हिडिओ आहे हिरव्या वाटणातली बिर्याणी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, आणि प्लीज ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा.